नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही ऋषिकेशला सर्व काही सांगते की म्हणजे हे सर्व कारस्थान सयाजीरावांनी केलं होतं आणि त्या ऐश्वर्याने. तेव्हा ते ऐकून ऋषिकेश विचारत असतो, जानकी काय अगं त्या सयाजीरावाने हे सर्व केलं आणि तू त्यांचं बोलणं कुठे ऐकलं? तेव्हा मात्र आता जानकीला टेन्शन येते, नक्की आता ऋषिकेशला काय उत्तर देऊ. तेव्हा लगेच ती मनात विचार करते की आता मात्र मी यांना जर सांगितले की मी नानांना भेटायला रणदिव्यांच्या घरामध्ये गेले होते आणि तेथे त्यांच्या अंगणामध्ये मी हे सर्व त्यांचं बोलणं ऐकलं, तर आता मग ऋषिकेश माझ्यावर आणखीनच रागावतील. तर आता मी यांना काय सांगू की मी त्यांचं बोलणं कुठे ऐकले म्हणून. तेव्हा मात्र आता जानकी विचारत असताना ती काहीच उत्तर देत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी अगं मी काय विचारतो, तू त्यांचं बोलणं कुठे ऐकलं, कुठे गेली होती तू? तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. तर जानकी लगेच ऋषिकेशला काही न उत्तर देता डॉक्टर डॉक्टर ओवी बरी आहे का आता असे विचारते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा डॉक्टरांना विचारतो की आता बरी आहे ना, तिला शुद्ध आली ना डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, अजून तरी नाही, कारण त्यांनी जो एक्सपायर झालेला केक आहे तो खाल्ला होता, त्यामुळे आता त्यांना फूड पॉयझनिंग झालेले आहे, त्यामुळे आता जरा विष सर्वत्र पोटात पसरलेले आहे. ते ऐकून आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना खूप मोठा धक्का बसतो आणि हे शब्द ऐकल्यानंतर मात्र आता जानकीच्या काळजाचा ठोका उडतो. तिच्या डोळ्यात चटकन पाणी येते. ती डॉक्टरांना विचारते की काय विष पोटात पसरले आणि आता माझ्या ओवीची तब्येत आणि ओवी डॉक्टर बरी होईल ना लवकर असे विचारत असतात. तर डॉक्टर म्हणतात की हो, आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि आता लवकरच ती बरी सुद्धा होऊ शकते, परंतु काही गोळ्या औषधं तुम्हाला आणावी लागतील आणि त्यातील काही औषधं ही महाग आहे, तरी सुद्धा तुम्हाला ती औषध आणावी लागतील आणि जास्त वेळ आम्ही थांबू शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मी औषधांची व्यवस्था करतो आणि औषधांची चिठ्ठी ते ऋषिकेशच्या हातात देतात आणि डॉक्टर तेथून आतमध्ये निघून जातात. तेव्हा ऋषिकेश ती चिठ्ठी पाहतो आणि जानकीला डोळ्यात पाणी आणत म्हणतो की खूप सारी औषधं आहे आणि आता इतके पैसे कुठून आणायचे, ती महाग सुद्धा आहेत, जानकी काय करायचे? त्यावर जानकी म्हणते की हो, आणि आपल्याला हॉस्पिटलचे बिल सुद्धा भरायचे ऋषिकेश, इतके पैसे आपण कुठून आणणार आहोत? तेव्हा ऋषिकेश आणि जानकी समोर एक खूप मोठा असा प्रश्न उभा राहतो. ओवीला तर या संकटातून बाहेर आणायची असते, तिची तब्येत अगदी ही क्रिटिकल असते. जानकीच्या डोळ्यात पाणी येते. जानकी म्हणते की खरंच इतके पैसे आपण कुठून आणणार आहोत? त्यावर ऋषिकेश विचारतो की जानकी अगं तू पैशासाठी कुणाला फोन केला होतात का? गावामध्ये पैशाबद्दल तू कुणाकडे चौकशी केली का? जानकी तू ओवीच्या तब्येतीबद्दल गावात कुणाला सांगितले का? असे वारंवार ऋषिकेश विचारत असतो. तेव्हा आता जानकीला काय उत्तर देऊ की मी सुमित्रा आईंना कॉल केला होता, परंतु त्यांनी तर माझा अपमान तर केला, परंतु वाटेल तसे आरोप करून मला पैशासाठी सुद्धा त्यांनी नकार दिला. आता हे जर ऋषिकेशला सांगितले तर काय होईल? आणि तेव्हा जानकी म्हणून जाते की आपल्या घरी फोन केला होतात. तर इकडे मात्र आता ऋषिकेशला ते ऐकून धक्का बसतो. त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्या ही नानांचा हात पिरगाळते आणि काय रे म्हाताऱ्या थेरड्या, अरे प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवलेले आहे सांगतो की नाही, नाहीतर तुझी अशी अवस्था करेल की यापेक्षा आणखीन भयानक, म्हणून जोरजोराने ती नानांचा हात पिरगाळते. नानांना खूप त्रास होत असतो आणि तेवढ्या तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते की आहो आणि काय ग ऐश्वर्या, अगं काय झालं? तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खूप घाबरते. तिला भीती वाटते की नक्की आईने काही बघितले की काय. तेव्हा लगेच सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या काय झालं, तू अशी घाबरलीस का आणि तू नानांचा हात असा का धरलास? असे अनेक प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्याची मात्र आता पूर्णपणे बत्ती गुल होते. नक्की आता यांनी बघितले की काय आणि आता काय उत्तर देऊ हे ऐश्वर्याला काही समजत नाही. सुमित्रा विचारते की अगं ते बरे तर आहे ना? तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो आणि ती मनात म्हणते की नशीब आईने काही ऐकलं नाही आणि ती आईनं म्हणते की हो आई, अहो ते बरे आहेत, नाना बरे आहेत, मी त्यांची काळजीच घेते. आणि ती सांगू लागते की आई अहो मी अशी बाजूला नानांच्या बसले होते आणि अचानक असं काहीतरी झालं आणि नाना असे दचकून उठले, त्यामुळे मी त्यांचा असा हात धरलेला होता, त्यांना समजावत होते. मला भीती वाटली होती की नानांना नक्की काय झालं होतं, म्हणूनच हात धरून मी त्यांना विचारत होते की नाना अहो काय झालं, तुमच्या मनात काहीतरी आहे का नाना, तुम्हाला काही सांगायचं का, असे मी त्यांना विचारत होते. ते मला काहीतरी सांगत होते आणि त्याच वेळेस नाना मात्र सुमित्राला हात खुणावून सांगत असतात की हे ऐश्वर्याला या रूमच्या बाहेर काढ, ऐश्वर्या चांगली नाही. नाना अगदी जीव तोडून हात वर करून सुमित्राला खुणावत असतात. आई खरंच मला काही कळत नाही, तुम्हीच बघा की नानांना काय म्हणायचे ते. म्हणून ऐश्वर्या थोडीशी बाजूला होते तर सुमित्रा नानांजवळ येते.
नाना तेच ते खुणावून सांगत असतात की अहो अगं सुमित्रा जरा समजून घे. तर सुमित्राला काही कळत नसतं की नक्की नानांना काय म्हणायचे. ती विचारत असते की अहो तुम्हाला काही विचारायचं का, म्हणायचं का. नानांची जे काही सांगतात ते काही सुमित्राला कळत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बघा ना आई, नाना कसे करतात, नाना काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात परंतु ते तुम्हाला सुद्धा कळत नाही आणि मला सुद्धा कळत नाही. म्हणून लगेच ती सुमित्राला आणखीन विचारात पाडते, कारण जे काही ती करत होते ते अगदी बाजूला ठेवते आणि दुसरंच काहीतरी भलतं असं सुमित्राच्या डोक्यात घालत असते. आणि ऐश्वर्या सुमित्राला विचारते की आई अहो सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांना कसं कळलं असेल की नाना नक्की काय सांगतात ते. आई आपल्यालाच काही कळत नाही तर त्यांना कसं कळलं असणार. नक्की मी तुम्हाला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न करते आई, अहो ते दोघे आपल्याला फसवतात. नक्की ते दगाबाज जानकी आहे ना, हिला घरात आणण्यासाठी हे सर्व नाटक करतात. हा त्यांचा प्लॅन आहे. आई तुम्ही त्यांना वेळीच ओळखा. तेव्हा मात्र आता नाना एका डोळ्याने मात्र त्या ऐश्वर्याकडे अगदी रागाने बघत असतात, एकतर खूप भडकलेले असतात. सुमित्रा विचारात पडते तर ऐश्वर्या म्हणते की आई प्लीज तुम्ही नीट विचार करा आणि प्लीज तुम्ही असं काही होऊ नका देऊ, कारण ती जर बाई पुन्हा आपल्या घरात आली आणि नानांच्या जीवाला तिने काही बरं वाईट केलं तर मग आता अवघड होईल. त्यामुळे त्यासाठी तुम्ही काही असं सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांना करून देऊ नका. त्या बाईला तर आपल्या घरात येऊन देऊ नका. आणि तसतसं नानांच्या कानावर हे पडतं. नानांना खूप राग येत असतो. नाना आपल्या अंगावरील जी काही शाल आहे अगदी रागाने धरून ओढत असतात आणि एका मुठीत आपला राग बंद करून ठेवतात. मला तर खूप भीती वाटते आई, ती बाई पुन्हा आपल्या घरात यायला नको. आणि तेव्हा नाना हे हात वर करून सुमित्राला सांगायचा प्रयत्न करतात, परंतु तोच ऐश्वर्या ही सुमित्राला म्हणत असते की आई अहो बघितलंच ना नाना काय सांगतात, मी जानकी वहिनीचं नाव काय घेतलं आणि नाना बघा जोरजोराने हात कसा वर आपटतात खाली आपटतात. बघितलंच ना आई त्या काय करतात, त्यांची अवस्था कशी झाली. तेव्हा सुमित्रा म्हणते एक काम कर तू, कारण मी नानांसाठी गॅसवर सूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तेव्हा ते जरा बघून ये आणि इकडे घेऊन सुद्धा ये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो आई मी लगेच जाते. तेव्हा मात्र आता सुमित्राचं नानांकडे लक्ष असतं आणि नाना इतक्या रागाने त्या ऐश्वर्याकडे पाहत असतात. ऐश्वर्या मात्र आता नानांना अगदी धमकावून खुणवण्याचा प्रयत्न करते की जर काही सांगितलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. नाना मात्र लगेच आपली हात सुद्धा वर करतात आणि अशी मूठ दाखवून तिला सुद्धा धमकवतात आणि जोरजोराने असं खुणवायचा प्रयत्न करतात. तेव्हा मात्र सुमित्रा नानांना म्हणते की शांत व्हा आणि ऐश्वर्या लगेच तेथून बाहेर निघून जाते. सुमित्रा जेव्हा नानांचा हात धरते तर नाना तिचा हात सुद्धा असा बाजूला फेकून देतात, म्हणजे हिसकवतात. आणि सुमित्रा विचारते की अहो काय झालं, माझं काही चुकलं का. नाना सुमित्राकडे बघायला सुद्धा तयार नसतात, कारण एक खूप मोठी चूक केलेली असते, कारण त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि नानांना हेच मान्य नसतं, हेच आपल्या सुमित्राला सांगायचं असतं. ऐश्वर्या बाहेर येते आणि तिच्या जीवात जीव येतो आणि थँक गॉड म्हणजे त्या म्हातारीने मला त्या म्हाताऱ्याला धमकावतेने काही ऐकलं नाही आणि बघितलं नाही. आणि जर तिने बघितलं असतं तर सर्व काही संपलं होतं. अगदी सॉलिड मी गुंतले होते आणि कशाला ती म्हातारी तिकडे तरफडण्यासाठी आली असेल. चांगले प्रॉपर्टीचे पेपर्स मी शोधत होते पण नाही, आलीमध्येच तरफडायला पण नाही. मला आता पूर्णपणे खात्री आहे की ते पेपर्स खोलीत नाही. मग ते पेपर्स नक्की असे कुठे ठेवले असतील, म्हणून आता तिला ते पेपर्स कुठे आहे याचं खूप मोठं टेन्शन येतं. ऐश्वर्या विचार करते की नानांनी ते पेपर ऋषिकेश आणि जानकी या दोघांना तर दिले नसेल ना. नाही असं व्हायला नको, ते पेपर्स माझ्याच हातात यायला हवे, मलाच ते सापडायला हवे. म्हणून आता ऐश्वर्या त्या प्रॉपर्टीच्या पेपर्स मागे लागते. त्यानंतर मात्र आता इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी तू घरी फोन केला होता का, सुमित्रा रणदिवे यांना फोन केला होता का, रणदिवेंच्या घरात फोन केला होतात का. नक्कीच अगं जानकी तू त्या सुमित्रा रणदिवे या बाईला फोन केला असणार. आणि काय म्हणाल्या त्या. तेव्हा मात्र आता जानकी काही बोलत नसते, तिच्या डोळ्यातून अगदी खळखळ पाणी येत असते. एकतर ओवीच्या जीवाची काळजी आणि आता दुसरीकडे ऋषिकेश जे काही प्रश्न विचारतात आता ते त्याचे उत्तर कसे द्यायचे या सर्वांचं जानकीला खूप टेन्शन येतं. तेव्हा जानकी सर्व दोष ही स्वतःला लावते की माझी खूप मोठी चूक झाली ऋषिकेश, अहो माझं चुकलं, मी कधी म्हणजे आपल्या ओवीकडे जर लक्ष दिलं असतं तर ही आज वेळ आली नसती. माझी चूक झाली की मी ओवीकडे नीट लक्ष दिलं नाही. आई म्हणून ऋषिकेश मी फेल ठरले म्हणून जानकी खूप रडायला सुरुवात करते. तर ऋषिकेश म्हणतो की म्हणजे त्या रणदिवे बाई सुमित्रा रणदिवे ह्या एक
आजी म्हणून रणदिवेबाई पास झाल्यात का म्हणून ऋषिकेश जानकी जवळ येतो असे विचारतो। ऋषिकेश हे विचारत असताना जानकी मुद्दा म्हणते की आपण अजून कुणाकडे मदत मागू शकतो, हिम्मत काका, गुलाबदादा यांच्याकडे आपण मदत मागू शकतो म्हणून तो विषय ती टाळण्याचा प्रयत्न करत असते। परंतु ऋषिकेश मात्र तिला तीनदा तोच प्रश्न विचारत असतो की जानकी, अगं सुमित्रा रणदिवे काय म्हणाल्या, तरी सुद्धा जानकी उत्तर देत नाही। जानकी म्हणते की गुलाबदादांकडून आपण थोड्याफार पैशाची मदत घेऊ शकतो, कोणीतरी आपल्याला नक्की मदत करू शकेल। आणि लगेच ऋषिकेश पुन्हा विचारतो की मला एक गोष्ट सांग, एक गोष्ट अगोदर सांग की तू रणदिवे बाईंना फोन केला होता, त्या काय म्हणाल्या, मला त्याचे उत्तर अगोदर दे, बाकी चौकशा नको। ऋषिकेश पुन्हा अगदी चिडलेला असतो आणि तो जानकीलाही विचारतो। तेव्हा आता जानकीची तर बोलती बंद होते की नक्की आता यांना काय उत्तर देऊ, तरी सुद्धा जानकी काही उत्तर देत नाही। तर ऋषिकेश विचारतो, अगं जानकी, ओवीची तब्येत बरोबर नाही त्यांना सांगितले तर त्या काय म्हणाल्या, अगं तू पैसे त्यांच्याकडे मागितले तेव्हा त्या काय म्हणाल्या हे मी तुला विचारतो की जानकी उत्तर दे। जानकी, मला फक्त उत्तर ऐकायचं की त्या काय म्हणाल्या होत्या। तेव्हा लगेच जानकी आता ऋषिकेशला सांगते की तुम्हाला माहिती आहे ना आईंचं ओवीवर किती प्रेम आहे, मला माहिती आहे की त्या अशा नाही बोलू शकत, परंतु तरी सुद्धा ऋषिकेश म्हणतो की मी तुला त्यांनी पैशाला होकार दिला किंवा नकार, मी तुला ते विचारतो की त्या काय म्हणाल्या। तेव्हा आता ऋषिकेश आपल्या स्वतःची शपथ आता जानकीला घालतो आणि नक्कीच सुमित्रा रणदिवे काय म्हणाल्या हे मला सांग। तेव्हा आता शपथ घातल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का होतो आणि लगेच ती आता मनात विचार करत असते की म्हणजे सुमित्रा तिला काय काय म्हणाले की अगं जानकी, लाज कशी वाटत नाही तुला माझ्याकडे पैसे मागण्याची, अगं हिम्मतच कशी झाली तुला इकडे पैसे मागायला फोन करायची, आणि पुन्हा तू माझ्या नंबरवर जर कॉल केला तर तुला ओवीची शपथ आहे, म्हणजे सुमित्राने ओवीची शपथ घातली असते तर जानकी रडायला सुरुवात करते। जानकी खरंच आता ऋषिकेशला सांगते की आई मला म्हणाल्या की तू माझ्यासाठी मेलीस, पैसे मागायला तुला लाज वाटत नाही का असे सुद्धा त्या मला म्हणाल्या, पुन्हा जर तू येथे फोन केला तर ओवीची शपथ आहे अशी ओवीची शपथ सुद्धा त्यांनी मला घातली। हे सर्व अगदी रडत ती आपल्या ऋषिकेशला सांगते। आता मात्र हे सर्व ऐकल्यानंतर ऋषिकेशला आणखीनच सुमित्राचा राग येतो। तरी सुद्धा जानकीचा आई असे म्हणतील यावर विश्वास नसतो। ती ऋषिकेशला म्हणते की अहो आई असे म्हणाले यावर माझा विश्वास नाही, नक्की काहीतरी चुकतंय, ती ऐश्वर्या। तेव्हा आता लगेच खूप चिडतो आणि भयंकर रागाने तो जानकीला म्हणतो की बस कर जानकी, बाद झालं जानकी, ज्या लोकांनी आपल्याला बाजूला सारलं त्यांचं नाव सुद्धा तू घेऊ नको आणि त्यांचं बाजू सुद्धा तुला घेण्याची काही गरज नाही। मी तुला आता हे शेवटचं सांगतो की मला परत माझ्या तोंडावर त्यांचं नाव सुद्धा नको आणि त्यांची बाजू सुद्धा तू घेऊ नकोस, पैशाची व्यवस्था मी करतो असे बोलून ऋषिकेश तेथून जायला निघतो आणि जाताना मात्र त्याचं लक्ष आपल्या हातात जे कडं आपल्या पार्वती आईंनी दिलेलं असतं तर ते कडं त्याला आता विकायचं असतं, म्हणून तो आपल्या हाताच्या कड्याकडे पाहत असतो। आणि जेव्हा जानकीजवळ हिम्मत काकांनी ते कडं दिलेलं असतं आणि जेव्हा ऋषिकेश मंदिरात आपल्या इतकी म्हणजे घंटा वाजून वाजून अगदी हातात रक्त येत असते आणि त्या रक्ताळ्या हातात जानकीनं ते हिम्मत काकाकडून आणलेलं कडं तो घालत असतो, कारण तो आपल्या पार्वती आईचा आशीर्वाद असतो। आपल्या लेकासाठी तिने हे सोन्याचं कडं बनवून ठेवलेलं असतं आणि ते कडं अगदी रक्ताळ्याला हातात ऋषिकेश घालतो आपल्या आईसाठी, पण आज मात्र आपल्या ओवीसाठी त्याला ते कडं विकायची वेळ येते। तेव्हा त्याला आता हे सर्व आठवते की ही ऋषिकेशला मंदिरात सांगत असते की त्यांची शेवटची आठवण त्यांनी ही हिम्मत काकांजवळ ठेवली होती आणि हिम्मत काकांनी आज हे कडं माझ्या हातात दिलं, आणि तेव्हा ऋषिकेशने ते कडं हातात घातलेलं असतं आणि तो विचार करतो त्या कड्याकडे पाहत की अशी वेळ कुणावर येऊ नये, कारण आपल्या आईने जो काही शेवटची आठवण आपल्याला दिलेली आहे कुणावर येऊ नये, कारण जी काही आपल्याला त्यांनी शेवटची आठवण दिलेली आहे तर ते आपल्या पोटच्या पोरीचा जीव विकत घ्यायला लागावा अशी कोणावर अशी वेळ येऊ नये, कारण हा तो पार्वती आईचा आशीर्वाद असतो आणि त्यावर मात्र आता जो नंबर असतो 268 हा तो नंबर असतो। आणि आई मला माफ कर, मी तुझी शेवटची आठवण माझ्या मुलीसाठी तिच्या उपचारासाठी मोडतो, म्हणून ऋषिकेश असा विचार करत अगदी त्या तिकडे ते कडं विकण्यासाठी निघून जातो। जानकी ही ऋषिकेशच्या मागे मागे येत असते आणि शेवटी आता हॉस्पिटलमधून निघून गेल्यानंतर जानकी ही तेथेच थांबते की नक्की आता ऋषिकेश कुठे पैसे शोधतील, काय करतील याचा तिला विचार येत असतो। त्यानंतर इकडे सारंग हा ऐश्वर्या रूममध्ये नाही म्हणून अगदी वेडा होतो, तिची वेड्यासारखी वाट पाहत होतो, परंतु तेव्हा आता
आता ऐश्वर्या घाबरतच अगदी रूममध्ये आलेली असते. तेव्हा सारंग उठतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या आलात तुम्ही? अहो कुठे होतात तुम्ही? मी तुमची किती वाट बघत होतो. अहो म्हणजे मी घरी आलो आणि जर तुम्ही घरी नसलात तर मला कसतरीच होतो. हो अहो खरंच म्हणजे कसं की बिना उशीचं आपण जसे झोपतो तेव्हा आपली कशी अवस्था होते अगदी तसं होतं. झाडांना गांडूळ खत न मिळाल्यासारखं अशी माझी अवस्था होते. ऐश्वर्याचं मात्र लक्ष मोबाईलमध्ये असते आणि ती आता ही सारंगचे बोलणे ऐकते आणि शी असं करते. आपलं अंग असं मागे सावरते आणि शी शी असं करत असते. कानामध्ये बोट घालते जसं तिला काही ऐकूशीच वाटत नाही असे ती दाखवते. तेव्हा सारंग म्हणतो की सॉरी अहो मला असं म्हणायचं होतं, तुम्ही जर घरात नसेल मी बाहेरून आल्यानंतर काहीतरी असं कमी असल्यासारखं मला वाटतं. जेव्हा मी बाहेरून घरात येतो तेव्हा मात्र तुम्ही असं मस्त पैंजण वाजवत लावून माझ्या समोर येत जा आणि असं आल्यानंतर मला खूप भारी वाटते. आणि काय हो ऐश्वर्या कुठे होतात तुम्ही आता असे विचारतो. तर ऐश्वर्या म्हणते की मी असं बराच वेळ करत असते आणि नाही हो नानांच्या रूममध्ये होते. असेच मी नानांना भेटायला गेले होते नानांची तब्येत विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या बाजूला बसून मी त्यांना आजचा न्यूजपेपर वाचून दाखवत होते. जशी तुम्ही तुमच्या जमिनीची मशागत करतात तसंच मी नानांना अपडेटेड ठेवत होते. कारण माणसाने कसं आहे की नेहमी अपडेटेड राहावं त्यामुळे त्यांच्या बुद्धीला आणि मनाला गंज चढत नाही. तर सारंग अगदी खुश होतो आणि काय ऐश्वर्या अहो काय म्हणालात तुम्ही बुद्धीला आणि मनाला गंज चढत नाही? तर ऐश्वर्या म्हणते की हो. सारंग अगदी खुश होतो आणि ऐश्वर्याचं कौतुक करायला सुरुवात करतो की ऐश्वर्या वाव खरंच वा तुम्ही जेवढ्या सुंदर दिसतात ना तेवढंच सुंदर बोलतात सुद्धा. मला खरंच खूप आवडते आणि तुमचं हे बोलणं मला पटतं सुद्धा आणि खरंच ऐश्वर्या तुम्ही खूप बदलल्यात. तुम्ही अगोदरच्या सारख्या नाही राहिल्यात. म्हणून अगदी ऐश्वर्याचं कौतुक करून ऐश्वर्याला झाडावर नेऊन चढवतो. ऐश्वर्या मात्र ही खूप खुश होत असते परंतु तिला तर या सारंगचा खूप राग येत असतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही बदलल्यात सुद्धा आणि खूप जबाबदारीने सुद्धा वागायला लागल्यात. तेव्हा लगेच ऐश्वर्या तोंड थोडंसं वाकडं करते आणि नाराज होत खाली बसते. नाही हो सारंग अहो तसे नाही. आणि सारंग अहो साधा दिवाळीचा फराळ सुद्धा मला करता येत नाही. लक्ष्मीची पूजा सुद्धा म्हणजे पूजनाची तयारी सुद्धा मला व्यवस्थित करता येत नाही आणि मला इतकी साधी अक्कल सुद्धा नाही की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आतमध्ये येऊन द्यायची असते अशी बाहेर द्यायची नसते. खरंच एक नंबरची मूर्ख आहे मी म्हणून डोक्याला हात लावते. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या बाद झालं असे का स्वतःला म्हणून घेऊ शकता? बाद झालं. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की मी नाही स्वतःला म्हणून घेत. माझे शब्द नाही. अहो सारंग हे शब्द शर्वरी वंश अवंतिका आणि आईंचे शब्द आहेत अशा टोमणे ते मला मारतात. म्हणून आता सारंगच्या मनात आईविषयी शर्वरीविषयी आणि अवंतिकाविषयी सांगायला सुरुवात करते आणि सारंगला ती त्यांच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करायला आता सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते की ही त्यांची जगजाहीर मतं आहेत म्हणजे मला काहीच येत नाही मी काहीच करू शकत नाही असं त्यांना वाटतं अशी भावना ते माझ्याविषयी ठेवतात आणि मला बोलतात. सारंग अहो कसं आहे की एक वेळेस आईनी जरी माझा कान पिरगळला तरी मला तो चालेल कारण त्यांचा तो हक्कच आहे की मला चूक माझी समजावून सांगण्याचा. परंतु शरुताईंचं काय एकतर कधीतरी त्या आपल्या घरात येत असतात कोणतीही जबाबदारी त्यांना व्यवस्थित पार पाडता येत नाही. नानांकडे धड 5ही मिनिटं त्या बसत नाही त्यांची विचारपूस करत नाही. आणि आजी तर असे सांगत होत्या की काही गंमत मज्जा करण्याची वेळ जर आली तर शर्वरीताई ह्या पुढे एक नंबर असतात. इतर येथे घरातील प्रत्येक माणसांना इतकं जीव लावते त्यांच्यावर प्रेम करते त्यांची काळजी घेते परंतु कुणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. आणि सारंगला मात्र आता ऐश्वर्याचं हे खरं वाटायला सुरुवात होते. अगदी होला हो तो करत असतो नंदी बैलासारखा. ऐश्वर्या जे सांगन ते ऐकायला तयार असतो. ऐश्वर्या पुढे म्हणते की सारंग अहो अगोदर त्या जानकी बहिणीनं माझ्याविषयी आईंच्या मनात विष कालवलं आणि आता मात्र ती अवंतिका आईंच्या मनात माझ्याविषयी विष कालवते हे काम ती करते. मग सारंग अहो तुम्ही सांगा ना मी काय करू? मला खरंच काही कळत नाही. म्हणून लगेच आता थोडंसं इमोशनल हर्ट होण्याचं नाटक करायला सुरुवात करते. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या असं काय करतात तुम्ही? मी आहे ना तुमच्या सोबत आणि मी ना आणि आजी पण तुमची साथ कधीही सोडणार नाही आणि मी तर कधी नाही मी कायम तुमच्या सोबत असेल. मी अख्ख्या जगाच्या विरोधात जाईन तुमच्या बाजूने उभं राहण्यासाठी. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी खुश होते अगदी मनासारखं तिच्या घडत असते आणि मनात म्हणते की अख्ख्या जगाच्या नाही आपल्या घराच्या विरोधात जरी गेलात ना तरी खूप आहे. आता पूर्णपणे तिने सारंगला आपल्या बाजूने वळून घेतलेलं असतं की काही झालं तरी हा
आपल्याला नक्की सर्वांच्या विरोधात जाऊन मदत करेल अशी तिची अपेक्षा असते। त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही टेन्शनमध्ये बसलेली असते। डॉक्टर बाहेर येतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की ओवीची आई, तर जानकी लगेच उठते आणि ओवी आता कशी आहे, ओवीच्या जीवावरील धोका टळला ना, असे ती आता अनेक प्रश्न डॉक्टरांना विचारायला सुरुवात करते। डॉक्टर म्हणतात की अहो ओके ओके, आता ओवी ही आउट ऑफ डेंजर आहे, म्हणजे ओवीच्या जीवावरील धोका टळला। तेव्हा जानकीला खूप आनंद होतो। जानकी लगेच देवाला हात जोडते आणि डॉक्टरांना थँक्यू डॉक्टर असे म्हणते आणि भावनेच्या भरात मी मगाशी तुम्हाला खूप काही बोलले, मला माफ करा। तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, अहो तुमची तगमैक मी समजू शकतो, आपल्या लेकरांना काही जरी झालं तरी आई वडिलांना त्रास हा होतो, खरं तर तुम्ही सॉरी म्हणू नका, आमच्याकडूनच उशीर झाल्यामुळे मी तुमची माफी मागतो, एनिवे शी इज फाईन। आणि असे म्हणून डॉक्टर जानकी समोर हात जोडतात, जानकीची माफी मागतात। जानकी म्हणते की डॉक्टर पैशांची काही काळजी करू नका, पैशांची व्यवस्था होईलच, माझे मिस्टर बाहेर गेलेले आहेत पैशांची सोय करण्यासाठी, काही ना काही ते नक्की अरेंजमेंट करतील। आणि तेवढ्यात ऋषिकेश हा आतमध्ये येतो आणि ऋषिकेश म्हणतो की पैसे भरलेत। तेव्हा लगेच आता जानकीला टेन्शन येते की नक्की ऋषिकेशने पैसे कुठे आणले असेल। ऋषिकेश डॉक्टरांजवळ येतो। डॉक्टर म्हणतात की ओके ग्रेट, आणि मी आता लगेच ओवीच्या कंडिशन चेक करतो आणि नर्सला सांगतो, तुम्हाला दोघांना तिला भेटायचं असेल ना, मी लगेच सांगतो। म्हणून डॉक्टर आत जातात। ऋषिकेशला खूप आनंद होतो। तेव्हा जानकीला मात्र एक टेन्शन असतं की ऋषिकेशने पैसे कुठून आणले असतील। तेव्हा ती लगेच आता डॉक्टर आत गेल्यानंतर ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश तुम्ही पैसे भरलेत, मग इतके पैसे कुठून आणले। तेव्हा ऋषिकेश हा अगदी भरल्या डोळ्यांनी जानकीकडे पाहत असतो आणि आपला हात पुढे करतो आणि हात दाखवतो, कारण त्याने आज पार्वती आईचा जो शेवटची आठवण असते, आशीर्वाद असतो, म्हणजे ते सोन्याचं कडं, तर ते विकलेलं असतं। जानकीला खूप मोठा धक्का बसतो, कारण ऋषिकेशच्या हातामध्ये कडं नसतं। जानकी विचारते की ऋषिकेश कडं, आणि हाताला हात लावते तर ऋषिकेश म्हणतो की कडं विकलं। ऋषिकेश म्हणतो की अगं नेहमीचे जे सोनार आहे ना, त्यांच्या ओळखीच्या सोनाराकडे मी ते विकलं, त्या कड्याचे जास्त पैसे मिळालेत आणि त्यातूनच मी आपल्या ओवीच्या हॉस्पिटलचा बिल भरलं। तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की जानकीच्या डोळ्यात पाणी येते। ऋषिकेश अहो इतक्या थंड आणि शांत डोक्याने कसे तुम्ही हे सांगू शकता, तुम्ही पार्वती आईंचं कडं विकलं। म्हणून जानकी ला सुरुवात करते आणि काय पार्वती आईंची शेवटची आठवण होती, अहो ऋषिकेश, आणि हे सर्व माझ्यामुळे झालं, मला त्याचं गिल्टी वाटतं, कारण मी ओवीकडे लक्ष द्यायला हवं होतं। जर मी ओवीकडे लक्ष दिलं असते तर आज ओवीला या म्हणजे संकटात ती आली नसती, तिच्यावर हे सर्व बेतलं नसतं आणि हे कडं सुद्धा विकावं लागलं नसतं। आणि ऋषिकेश अहो गेलेली माणसं आणि त्यांच्या ह्या परत आठवणी आपल्याला नाही आणता येत, तुमच्या हातातील कडं तुमच्या आईचा म्हणजे पार्वती आईंचा शेवटचा आशीर्वाद होता, त्यांची आठवण होती। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तेच ते जानकी, अगं जिवंत लोकांनी आपल्याला मारलं आणि मेलेल्या लोकांनी आपल्याला जगवलं, आणि हेच बघ ना, अगं नातीसाठी तिची सख्खीच आजी आज मदतीला धावून आली। सावत्र आईने घरातून हाकललं, सावत्र आईने शब्दाला जागून दाखवलं, म्हणजे आज सावत्रपणा काय असतो हे तिने आपल्याला दाखवून दिलं। आपली पर्वा तर तिने कधी केली नाहीच, परंतु आपली नात आज हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या दारामध्ये झगडत होती, हे कळून सुद्धा रणदिव्यांच्या बाईला दगड झालेल्या काळजाला ओवीसाठी पाजर सुद्धा फुटला नाही, म्हणून ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि हे तो जानकीला अगदी डोळ्यात पाणी आणत सांगत असतो, अगं जानकी आपण काही रस्त्यावर पडलेलो नाही, प्रत्येकाचे दिवस बदलतात, अगं प्रत्येकावर वेळ येत असते, चक्र फिरत असतात, बोटांच्या फटीतून सर्व काही कधी निष्ठून जातं हे काही कळत नाही। ओंजळ रिकामी झाल्यानंतर जाणीव होते आणि ही ओंजळ रिकामी झालेली एक ना एक दिवस प्रत्येकाच्या नशिबात येत असते। आज माझ्या नशिबात आहे, उद्या त्यांच्या नशिबात असेल, आज मला पैशाची गरज आहे तर उद्या त्यांना नाती हवी असतील, कुणाला काय दान हवं आहे हे बदलत जातं जानकी, कधीही एकावर ते राहत नाही, वेळ प्रत्येकावर येते, बदलत नाही, ते फक्त एकच सत्य, खिशाला भोग पडल्यानंतर नाणी खाली गळतात आणि मनाला भोग पडल्यानंतर नाती गळतात, फाटतात, अगं फाटलेला खिसा शिवता येतो पण मनाचं काय, धागान धागा विसत जातो, फाटलेलं मन नाही शिवता येत ग जानकी। म्हणून ऋषिकेश सुद्धा खूप रडत असतो आणि जानकी त्याला समजायला जाणार तोच लगेच नर्स बाहेर येतात, सर मॅडम असं ऋषिकेश जानकीला म्हणत त्या ओवीला भेटायचं सांगतात। ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी असतं। तेव्हा ऋषिकेश आज जायला निघतो, तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश ओवी समोर प्लीज, तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे जानकी, मी स्वतःला सांभाळेल आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो। म्हणून ऋषिकेश जानकी आतमध्ये ओवीला भेटायला येतात। त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या पूर्णपणे सारंगला आपल्या प्रेमामध्ये गुल करून घेते, अगदी सारंगच्या जवळ येते। अहो सारंग तुम्हाला एक विचारू का, सारंग सुद्धा अगदी तिचा हात धरतो आणि
आणि इतक्या प्रेमाने जर तुम्ही विचारणार असाल तर एक काय 1000 प्रश्न विचारा. आणि ती सारंगला खाली बसायला सांगते. सारंग लगेच खाली बसतो. म्हणजे तिला आता प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल माहिती करून घ्यायची असते. ती सारंगला विचारते की नाना तुमच्याशी काही बोलले का. सारंग म्हणतो की हो बोलतात ना, परंतु सुरुवातीला नेमकं ते काय बोलतात हे माझ्या लक्षात येत नव्हतं, परंतु नंतर ते जे काही बोलत होते ना त्याबद्दल मला समजले. त्यांना आपले लग्नाचे जुने अल्बम पाहिजे होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो मी त्याबद्दल नाही विचारत, मी तुम्हाला प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल विचारते की नाना तुमच्याशी त्याबद्दल काही बोलले का. सारंग म्हणतो की प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल नाही हो, असं काही नाही बोलले ते कधी. आणि काय हो काय झाले असे ऐश्वर्याला विचारतो. ऐश्वर्या म्हणते की अहो कसे आहे की सर्व दागिने कंपनी त्यांनी तुमच्या नावावर केलेली आहे आणि तसं ते व्हील मध्ये सुद्धा नमूद केलं, पण जर ऍक्च्युली ते खरं करून घ्यायचं असेल म्हणजे आपल्या नावावर तर त्यासाठी मात्र आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स तर लागतील. सारंग म्हणतो की हो तुम्ही तर बरोबर बोलतात, पण नाही अहो नानांनी मला प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाही. पण आईला माहित असेल, नानांनी आईला सांगितलेलं असेल. थांबा मी तिला विचारून येतो. म्हणून सारंग लगेच उठणार. तोच ऐश्वर्या त्याचा हात धरते. नाही नको आता नको, कारण अहो आई खूप काळजीत असतात, मी नंतर विचारते त्यांना. तर सारंग म्हणतो की अच्छा ठीक आहे आणि उठते, आरशासमोर येते आणि सारंगकडे हसण्याचा प्रयत्न करून ती मनात मात्र ह्या सारंगचा खूप रागराग करते की ह्या डिफेक्टिव्ह पीसला तर काहीच माहिती नाही आणि आता त्या म्हातारीलाच मला विचारावे लागेल, तिला तरी माहिती असेल की त्या प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत. त्यानंतर इकडे ओवी ही आई आणि बाबांना म्हणते की सॉरी आई मी चुकून केक खाल्ला. तेव्हा जानकी म्हणते की नाही बाळा चूक माझी आहे, तू का सॉरी म्हणते. त्या पॉकेटवरील मी एक्सपायर डेट बघून अगोदरच ते पॉकेट टाकून द्यायला हवं होतं. पण मला सांग ओवी तू ठीक तर आहे ना. तर ओवी म्हणते की हो आई. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं. त्याच्या डोळ्यात अगदी पाणी येत असतं. ऋषिकेश काहीच बोलत नसतो. तेव्हा ओवी विचारते की बाबा तुम्ही माझ्यावर रागावलत का. बाबा मला माफ करा, यापुढे मात्र मी तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच नाही खाणार. तरी सुद्धा ऋषिकेश काही उत्तर देत नाही आणि त्याच्या डोळ्यातून खळखळ पाणी येते आणि हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये सुमित्रा ही ओवीला भेटायला हॉस्पिटलला येते आणि जानकीला विचारते की आपली ओवी बरी तर आहे ना जानकी. तेव्हा जानकी म्हणते की हो आई. तर सुमित्रा म्हणते की चल मला भेटायचं ओवीला. तर सुमित्रा ही जानकी सोबत आतमध्ये जायला निघते, परंतु ऋषिकेश म्हणतो की थांबा सुमित्रा रणदिवे मॅडम, माझ्या ओवीला तुम्ही भेटू नाही शकत, कारण जो त्रास तुम्ही मला दिलाय तो तुमचा भेटून होणारा त्रास म्हणजे ज्या लोकांची डोळ्यावर अंधकाराची त्या ऐश्वर्याची पट्टी बसलेली आहे त्या लोकांचा त्रास मात्र माझ्या ओवीला आणि माझ्या बायकोला होऊन द्यायचा नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या ओवीला प्लीज भेटू नका. तेव्हा मात्र आता जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं आणि सुमित्रा तेथून निघून जाते. जानकी आई आई म्हणून आईंना थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु आता मात्र ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की तू त्यांना थांबू नकोस. अगं मला जानकी परत तो त्रास तुम्हाला दोघींना होऊन द्यायचा नाही. त्या लोकांना अहंकाराचा माज आलाय आणि त्या ऐश्वर्याच्या तालावर ते नाचतात, कारण तिने तुझा अपमान केला म्हणून मला नाही भेटून द्यायचं. तेव्हा आता सुमित्रा तेथून निघून गेलेली असते आणि ऋषिकेशने सुमित्राचा अपमान केलेला असतो. हे मात्र आता जानकीला काही पगवत नाही. जानकी विचार करते की आता तुमच्या मायलेकामध्ये ही जी काही दरी निर्माण झालेली आहे तर ती दरी आता मी मिटवेल, म्हणून आता जानकी पक्का निर्धार करते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.